हॅलो लर्नर्स, स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये. कुठलाही वेळ वाया न घालवता डायरेक्ट विषयाला सुरुवात करूया. गेली 3 वर्षे मी अबॅकसचे कोचिंग करत आहे, अबॅकस शिकवत आहे. पण मला हा प्रश्न बरेचदा विचारला गेला की मॅम, अबॅकस क्लास म्हणजे काय? त्यामध्ये नेमके काय शिकवले जाते आणि त्याचा मुलांना खरंच फायदा होतो का? तर हा व्हिडिओ खास याच प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी आहे. तर चला जाणून घेऊयात अबॅकस म्हणजे काय. अबॅकसचे 2 प्रकार आहे. एक आहे जापनीज अबॅकस आणि एक आहे चायनीज अबॅकस. व्हिडिओमध्ये तुम्हाला जे दिसत आहे ते आहे जापनीज अबॅकस. आपल्याकडे शाळेमध्ये क्लासमध्ये हेच अबॅकस वापरल्या जाते. या अबॅकसमध्ये खालच्या बाजूला 4 मणी आणि वरच्या बाजूला 1 मणी असे बीट्स असतात. याला बीट्स असे म्हणतात. याचे नाव जापनीज अबॅकस, अबॅकस टूल किंवा सोरोबन असे आहे. दुसरे आहे चायनीज अबॅकस. इथे पट्टीच्या खाली 5 बीट्स आणि पट्टीच्या वर 2 बीट्स असतात. त्याला चायनीज अबॅकस असे म्हणतात. आपल्याकडे वापरला जातो तो जापनीज अबॅकस. याला आपण माइंड कॅल्क्युलेटर किंवा कॅल्क्युलेटर असेही म्हणू शकतो. याचं काम हे देखील डिजिटल कॅल्क्युलेटरसारखं आकडेमोड करणे आहे. डिजिटल कॅल्क्युलेटरवरती गणिते आकडेमोड करणे खूप सोपे आहे. मग आपण अबॅकस का वापरायचं असा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल. तर मला सांगा, डिजिटल कॅल्क्युलेटरवर आपण आकडेमोड करताना आपल्या मेंदूचा किती बरं वापर करतो? खूप कमी प्रमाणात. फक्त नंबर त्यावरती प्रेस करायचा आणि आपल्याला विदिन सेकंदामध्ये आपले उत्तर मिळते. मग यात आपल्या मेंदूचा उपयोग किती झाला? पण अबॅकसवर जेव्हा आपण गणिते सोडवतो, आकडेमोड करतो, तेव्हा मुलांना त्यांच्या दोन्ही हातांचा वापर करायचा असतो. उजवा हात, त्याचा अंगठा आणि पहिले बोट, डावा हात, त्याचे पहिले बोट आणि मधले बोट यांचा वापर आकडेमोड करण्यासाठी अबॅकसवर करायचा असतो. त्याचबरोबर पेन्सिल हातामध्ये होल्ड करून ठेवायची असते. आपल्याला अबॅकसवरती उत्तर मिळाले की लगेच त्या पेन्सिलने आपल्याला ते उत्तर लिहायचे देखील असते. असे करताना नेमकी काय घडते ते आपण बघूयात. आपल्याला सगळ्यांना माहीत आहे की मेंदूचे 2 भाग असतात, डावा भाग आणि उजवा भाग. उजवा मेंदू हा चित्र लक्षात ठेवण्याचे काम, गोष्टी लक्षात ठेवण्याचे काम चांगल्याने करतो. तर डावा मेंदू हा आकडेमोड करण्याचे काम जास्त चांगल्या प्रकारे करू शकतो. मग ज्यावेळी मुलांचे दोन्ही हात काम करण्याचं ट्रेनिंग अबॅकसद्वारे दिल्यामुळे मुलांचा मेंदू हा दोन्ही बाजूने चांगल्या पद्धतीने ट्रेन केला जाऊ शकतो. अबॅकसचं ट्रेनिंग सुरू होतं तेव्हा त्याला अगदी सुरुवातीपासूनच दोन्ही हातांचा वापर करायला शिकवला जातो आणि त्यामुळे त्यांच्या मेंदूच्या दोन्ही बाजूंचा विकास हा चांगल्या प्रकारे होतो. कालांतराने अबॅकसची टूल बाजूला करून केवळ माइंडमध्ये मुलांना आकडेमोड करावी लागते. याला व्हिज्युअलायझेशन असे म्हणतात आणि मुले आपल्या माइंडमध्येच सगळ्या प्रकारची गणिते, बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार यासारख्या क्रिया या माइंडमध्येच करू शकतात. यामध्ये केवळ एवढेच शिकवले जाते का? तर नाही. यामध्ये ब्रेन गेम, फिंगर अबॅकस, व्हिज्युअलायझेशन, गेम ॲक्टिव्हिटी, मेडिटेशन असे अनेक प्रकार मुलांना शिकवले जातात. त्यामुळे मुलांच्या बुद्धीला चालना देण्यासाठी, मुलांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी प्रत्येक आईवडिलांनी मुलांना अबॅकस शिकवण्यासाठी प्रवृत्त करावे असे मला वाटते. आय होप अबॅकसविषयी संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळाली असेल. या व्यतिरिक्त तुमचे जर काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. त्यांची उत्तरे देण्यात येतील. आवडल्यास व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.